शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वात ठाकरे यांचं शिष्टमंडळ आज राज्यपालांच्या भेटीसाठी गेलं होतं आणि यावेळी शिवसेनेच्या मंत्र्यांवर जे आरोप झालेले आहेत किंवा त्यांचे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी थेट राज्यपालांकडे केलेली. आपल्यासोबत मनीषाताई कायंदे आहेत, विधान परिषदेच्या आमदार आहेत. ताई, दबाव वाढवण्याचा हा सगळा प्रयत्न असं म्हणावं? खरं तर मला उभाठा गटाची कीव येते की सुषमा अंधारे सारख्या व्यक्तिमत्वाच्या नेतृत्वामध्ये राज्यपालांकडे जावं लागतं आहे. म्हणजे नेतृत्वाचा किती अभाव आहे हेही लक्षात येतं आहे. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडीमध्ये मग अशा वेळेला तेव्हा अनिल देशमुख होते, तेव्हा ह्या सगळे गप्प होते. तर त्यामुळे जेव्हा तुमच्याही काळात काही मंत्र्यांवर जरा वेगवेगळे आरोप होते तर तेव्हा तुम्ही स्वतःहून किती काय पावलं उचलली. आणि असं आहे की राज्यपाल निश्चित तुमच्या म्हणजे ते भेटले असतील, तुम्हाला काय बोलणं झालं मला माहिती नाही, परंतु दुसरं काही आता काम राहिलं नाही आणि सरकारवर आणि सगळ्या सरकारी यंत्रणांवर अविश्वास. आणि आता जो काय विषय झाला खडसेंच्या जावयाचा आणि अचानक आता हे उठले आणि राज्यपालांकडे गेले, मला असं वाटतं हा सगळा ढोंगीपणा आहे. तुम्ही खडसेंच्या जावयाचा उल्लेख या ठिकाणी केला आहे. रेव पार्टी सुरू होती असं बोललं जातं आणि गांजा तसेच कोकेन सदृश्य वस्तू सुद्धा आढळलेल्या आहेत. हे गंभीर प्रकरण किती आहे? नाही, गंभीरच आहे ना. म्हणजे सभागृहामध्ये ड्रग्जवरती बरंच काही काही बोलतात ही लोक सगळीच विरोधक. आणि नंतर अर्थात या सगळ्या गोष्टीचा निकाल अजून लागायचा आहे. नेमके कोणाकडे किती ड्रग्ज सापडले वगैरे काय हे अजून पूर्ण तपशील बाहेर यायचा आहे. परंतु प्रत्येक वेळी आपलं झाकून ठेवायचं आणि दुसऱ्याकडे डोकवायचं ही प्रवृत्ती आहे त्यांची. योगेश कदम यांच्याबाबत पण बऱ्याचशा चर्चा झडत होत्या की बार संदर्भामध्ये त्यांचा राजीनामा घ्यायला हवा. विरोधक आक्रमक झाले होते, पण कालच्या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांची पाठराखण केली आहे. चिंता करू नका, मी तुमच्या पाठीशी असं ठामपणे म्हटलंय. काय म्हणाल? बघा, एकनाथ शिंदे त्यांच्या माणसांना कधीच वाऱ्यावर सोडत नाही. पहिली गोष्ट आपल्याला माहीत आहे, शब्दाचे पक्के आहेत. आणि जे जे त्यांच्यासोबत आले आहेत त्यांना ते आमचाही त्यांच्यावर विश्वास आहे आणि ते देखील कोणाला वाऱ्यावर सोडणार नाही. आता राहिला प्रश्न योगेश कदमांचा, तर त्याच्यावर निश्चितच एकनाथजी शिंदे हे माननीय मुख्यमंत्र्यांशी बोललेच असतील आणि खरं खोटं काय आहे हे पण पडताळून घ्यायला पाहिजे. त्यामुळे ही सगळी पडताळणी झाल्यानंतरच याच्यावर आपल्याला काही बोलता येईल. मनपा निवडणुका ह्या आता महायुती एकत्रच लढणारे असं समजतं, त्यामुळे ताकद वाढेल आणि किती जागांवरती महायुतीचा विजय होईल असं वाटतंय? बघा, अजून किती जागा म्हणजे तुम्ही फक्त मुंबईचं बोलताय की आम्ही पूर्ण महाराष्ट्राचा विषय, पूर्ण महाराष्ट्रातच हा विषय आहे, केवळ मुंबईच्याच नाही. आणि सुरुवातीला कोणत्या निवडणुका होतील तेही बघायला पाहिजे. आणि महायुती एकत्र लढणार आहे त्यामध्ये काहीच दुमत नाही आहे. फक्त कुठे कशी काय कुठल्या निवडणुका पहिले लागत आहेत ते आपण बघून नंतर त्यावर बोलता येईल. पुण्यातील रेव पार्टीमध्ये खराडी भागात रेव पार्टी झाली, त्यावर धाड टाकण्यात आली. आता संजय राऊत म्हणतात की भाजपच रेव पार्टीचा अड्डा बनलाय. आता जे बेलवर आहेत ते किती मोठ्याने बोलतात. स्वतः संजय राऊत अजून ते बेलवर आहेत ते बहुतेक विसरले आहेत आणि त्यामुळे एवढा मोठा आवाज करण्याची काही गरज नाही आहे. आणि शिंगणापूर इथलं जे देवस्थान आहे त्यामध्ये घोटाळा झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं आणि योग्य ती कारवाई करण्याचे पण संकेत दिले होते. आता आत्महत्या झालेली आहे तिथे एका माजी विश्वस्ताची. हे प्रकरण किती गंभीर आहे असं वाटतं तुम्हाला आणि याच्या मुळाशी जाणं गरजेचं असं वाटतं? निश्चितच कोणत्याही अशा प्रकाराच्या, म्हणजे देवस्थान हे सर्वात पवित्र असं एक स्थान आहे आणि तिकडे जर का काही ट्रस्टी किंवा कोणी घोटाळे करत असतील तर ते अत्यंत खेदजनक आहे. कोणालाही सोडता कामा नये. आणि माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हे या सगळ्या बाबतीत अतिशय संवेदनशील असतात, तुम्हाला माहिती आहे. शेवटचा प्रश्न आहे, धनंजय मुंडेबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं अजित पवार यांनी की जर त्यांचा सहभाग नसेल तर पुन्हा एकदा त्यांच्याबाबत विचार केला जाऊ शकतो. पण आता ते म्हणतात की अंतिम निर्णय जो आहे तो मुख्यमंत्री घेतील. काय वाटतं, नेमकं अदलाबदल आहे मंत्रिमंडळामध्ये? बघा, काही होऊ शकतं, बदल होऊ शकतात, बदल होत असतात, अनेक वेळा मंत्रिमंडळांमध्ये बदल होत असतात. परंतु सगळ्या गोष्टीची पूर्णपणे शहानिशा करून तपासणी करून मला असं वाटतं तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून योग्य तो निर्णय घेतील. बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित चिगवणसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.